अभिजित इकडे वर्षाताई आणि अंकिता तसंच घनश्याम सुद्धा आहे, या तिघांना एक बहुमोल सल्ला देतोय की आपल्या टीम बी मधील लोक जेवढ्या लवकरात लवकर ही गोष्ट एक्सेप्ट करतील तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे। चला तर बघूया ती गोष्ट कोणती आहे। तर इकडे हे सदस्य बसलेले असतात आणि वर्षाताई सांगते की प्रत्येक जण नॉमिनेशन कार्यामध्ये कोणाला ना कोणाला तरी नॉमिनेट करणारच आहे। आता तुम्हीच डीपी दादांना केलं, अंकिताने सूरजला केलं, जे की तो सूरज तिच्या खूप जवळचा होता, पण निकषच असे असतात की त्या व्यक्तीला नॉमिनेट करावंच लागतं। तर घनश्याम देखील म्हणतो की उद्या मला अरबाज करेल किंवा मी वैभवला करेन आणि तुम्ही सुद्धा उद्या अभिजितला कराल, तर अशा स्पर्धकांना आपण नॉमिनेट करणारच आहोत। पण आता ए टीम मधल्या लोकांना ह्या गोष्टी कळलेल्या आहेत की आता सध्या आपण इंडिव्हिज्युअल गेम खेळतोय, पण आपल्या बी टीम मधले लोक जे आहेत ते ज्यांना काही येत नाही त्यांना सुद्धा आपण सांभाळत बसलो इथे, असं इकडे अभिजित डिरेक्टली या दोघींच्या समोर सांगतो। म्हणजे ज्यांना काही कळत नाही त्यांना सुद्धा आपण सांभाळण्याचा मक्ता घेतलेला आहे असं वर्षाताई सांगतात। तर आपण एक ना एक दिवस ही गोष्ट एक्सेप्ट केली पाहिजे की उद्या ना उद्या कधीतरी आपल्याला समोरच्या स्पर्धकासमोर उभा राहायचं आहे। तर घनश्याम सांगतो हो, या आठवड्यात आपण नाही उभा राहिलो तर पुढच्या आठवड्यात का होईना आपल्याला त्या स्पर्धकाच्या समोर जाऊन गेम खेळायचा आहे, तेही त्याच्या विरोधात, हे समोरच्याने सुद्धा एक्सेप्ट केलं पाहिजे। तर अंकिता इथे पूर्णपणे शांत बसलेली असते, कुठल्याही गोष्टीवरती ती इकडे बोलत नाही। तेवढ्यातच तिथे धनंजय देखील येतो आणि तोही फक्त ऐकत असतो, तो कोणत्याही गोष्टीवरती प्रत्युत्तर देत नाही। तर अशा प्रकारे इकडे प्रत्येक जणाने आता इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा आहे असा विचार करून प्रत्येक गेम मध्ये सामोरं गेलं पाहिजे असा एक निर्णय इकडे अभिजित आणि वर्षाताईंचा झालेला आहे। पण अंकिता पूर्णपणे इथे शांत आहे। तर तुम्हाला काय वाटतं, अंकिता डिपेंडंट बनून खेळते की इंडिपेंडंट होऊन ती खेळण्याचा प्रयत्न करेल, हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। आणि अभिजितचा गेम नक्कीच आता इथून पुढे तरी चांगला दिसणार आहे आणि इंडिव्हिज्युअल खेळणं ही गोष्ट अतिशय चांगली आहे असं अभिजित इथे सगळ्यांना समजावून सांगतोय। अभिजितच्या या इंडिव्हिज्युअल खेळण्याला सगळेजण टीम बी ग्रुपचे स्वार्थीच म्हणणार आहे, तरी देखील अभिजितचा हा इंडिव्हिज्युअल गेम तुम्हाला कसा वाटेल बघायला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।